आहे. माझा काळात फुलांचा हार नसेल, फाशीची दोरी असेल. माझ्या स्वागताला लाख नसतील, पण माझी भारत माता उभी असेल, पण माझी भारत माता उभी असेल. मला मृत्यूची भीती नाही कारण, मला मृत्यूची भीती नाही कारण, मौत से क्या डरना यारा, ये तो एक मेहमान है. मौत से क्या डरना यारा, ये तो एक मेहमान है. जिसने वतन से इश्क किया, उसका हर लम्हा बलिदान है, उसका हर लम्हा बलिदान है. नमस्कार, मी शहीद आझाद भगत सिंग. आज माझी कहाणी मीच तुम्हाला सांगणार आहे. माझा जन्म पंजाब मधील बंगा या छोट्याशा गावात झाला. आईच्या कुशीत डोकं होतं आणि घरभर देशभक्तीचा सुगंध दळवत होता. बाबा किशन सिंग, काका अजय सिंग यांच्या ओठावर एकच शब्द होता, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. मी लहान होतो. एके दिवशी बाबांनी विचारलं, बाबा हे इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, जोपर्यंत या देशातील प्रत्येक तरुण जगत नाही, तोपर्यंत ही गुलामी संपणार नाही. त्या एका वाक्याने माझ्या आयुष्याची दिशा बदलली. आईने दिला संस्कार, वडिलांनी दिला सन्मान. आईने दिला संस्कार, वडिलांनी दिला सन्मान. या भारत मातेच्या चरणी अर्पण करतो माझा प्राण. या भारत मातेच्या चरणी अर्पण करतो माझा प्राण. त्या दिवसानंतर माझा खेळ बदलला, आयुष्य बदललं. मी ठरवत होते आणि मी भारत स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होतो. पुस्तक वाचत होतो. माझ्या प्रत्येक शब्दात एकच नाव होतं, भारत, भारत, भारत. 22 एप्रिल 1919. उमर वाटा त्यानंतर